नावाने आम्ही दिवाळी दिली, कारण आम्ही लोकांच्या हृदयाशी जोडलं गेलेलं आहे. आमचं काम मला माहिती नाही भविष्यात काय होईल, कुठला मतदारसंघ राखीव होईल, काय होईल, भविष्यात संधी मिळेल ना मिळेल. लोक म्हणतात मला की खासदार झालं तुम्ही सगळीच कामं एकत्र आणली. मी म्हटलं कामं इन्स्टॉलमेंट मध्ये आणणारा रणजितसिंह निंबाळकरचा स्वभाव नाही. मला तालुक्याला आज हे दिलं, 5 वर्षांनी दुसरं दिलं, 10 वर्षांनी दुसरं दिलं, असं व्हायचं नाही. मी राहील हे माहित नाही, मी उद्या राहील का नाही माहिती नाही, पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ज्या कर्मभूमीमध्ये मी जन्माला आलो, ज्या जन्मभूमीमध्ये मी जन्माला आलो, त्या जन्मभूमीचा प्रत्येक क्षण त्या जन्मभूमीसाठी जगणार आहे. माझ्या तालुक्याने मला मोठं केलं. साहेब मी सर्वसामान्य आज तुमच्या बरोबर इथे कोट बीट घालून तुमच्या समोर असत, पण मी इथं आमच्या तरुण पित्रामध्ये कुठेही भेळ खायला, कुठेही वडापाव खायला, कुठेही चहा प्यायला असतो का नसतो? रणजितसिंह निंबाळकर कधी कुणाशी मस्तीत वागला नाही, कधी कुणाशी अपमानास्पद वागला नाही. अधिकारी वर्ग या ठिकाणी कधी कुठल्या अधिकाऱ्याला वर्गाला विचारा, माझ्याकडून चुकून ब्रश शब्द कधी केला नाही. त्या पद्धतीने कधी कुणाशी उन्माद वागणूक दिली नाही. साहेब या ठिकाणी मला या ठिकाणी एक शेअर सांगायचं. काही लोक स्वतःला शहनशाह समजतात. आमच्याकडची जहागिरी गेली पण फुगिरी त्यांची अजून गेली नाही. हिंदीमध्ये एक शेर आहे, रहीमन बोले ओझे लोगों के साथ न प्रीत बरी ना बैर बरा. श्वान काटे या श्वान चाटे दुहिबत प्रीत एकच आहे. म्हणजे कुत्र चावलं आणि कुत्र चाटलं तरी त्याचे परिणाम एकच आहे. काही लोक आम्हाला आता एवढ्या अनुभवातनं आम्हाला लक्षात येतं की समोरनं येणारा कुत्रा आहे, साप आहे, चाटायला आलाय किंवा चावायला आलाय हे आमच्या लक्षात येतं. पण साहेब एवढं जरी असलं तरी आम्ही कधी ब्र शब्द काढत नाही. अनेक वेदना होतात. मलाही माझ्या 2 मुली आहेत. अशा घाणेरड्या प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळहळ होते. या तालुक्यासाठी काम करताना मी शिपाई म्हणून काम करतो साहेब. कुठले मला हिनवलं जातं ह्याच्याकडे पद आहे का, काय आहे का, पण तुम्ही दिलेल्या सही नंतर त्याचा फॉलोअप घेताना मी आमदार सचिन पाटील आहेत या सगळ्या साक्षीला, आम्ही त्या शिपायासारखी फाईल फिरवून तुम्ही येत असताना सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत. आपली कामं पूर्ण झाली. आपलं आपण म्हणतो ना की आपण राहू ना राहू, आपण काय तामपत्र घेऊन आलेलं नाही. ज्या कर्मभूमीसाठी आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला जन्म झालेला आहे त्याचं पांग फेडायचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं, एवढीच माझी साहेबांना अपेक्षा. साहेब रणजितसिंह निंबाळकर तुमच्याकडे मागायला येणार नाही, स्वतःसाठी काय मागायला येणार नाही. जे मागील ते माझ्या तालुक्यासाठी, माझ्या जन्मभूमीसाठी मागेल. जाता जाता एक शेर सांगतो. कई लोग समंदर खंगालने में लगे, हमारी कमियां ढूंढने में लगे, उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड़ उछालने में लगे. असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या, जोपर्यंत मन साफ आहे, आत्मा साफ आहे, तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही. तुम्ही इथं येण्याचा संकेत साहेब, तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या, पण फलटणला तुम्ही मुद्दामून आला, तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे, खूप काही लोकांना दिशा देऊन जाणार आहे. या मातीला ज्या 70 वर्ष इतिहासात कुणी काय केलं असेल तर फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेले, आणि तुमचे उपकार हे आमच्या माझ्यावर आहेत आणि माझ्या तालुक्यावर आहेत. आयुष्यात जेव्हा काय करण्याची संधी होईल, आमच्या कातड्याचं जोडं जरी करण्याची वेळ आली तर रणजितसिंह निंबाळकर मागा पुढे पाहणार नाही, एवढाच शब्द या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रणजित दादा, आपण या ठिकाणी बोलला. आपल्या डोळ्यातले अश्रू सांगतायत की आपण केलेले काम आणि त्या कामाचं चीज होताना पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी. आणि यानंतर सोलापूर नगरीचे म्हणजे विठुरायाच्या नगरीचे पालकमंत्री